मुसळधार पावसाची लाट आणि त्याला खतरनाक वाऱ्याची साथ लावते सगळ्यांची वाट. आमची पण लागली बघा वाट. कालच्या मुसळधार पावसानं आमची पार वाट लावली. तर आज बऱ्याच दिवसांना म्हणलं काचा कावड्या खेळाव्या, कारण हा एक असा खेळ जो आमच्या इथल्या प्रत्येक माणसाला आवडतो. मग तो बारीक असाना किंवा मोठा असाना, फार बारक्या पोरापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत, कारण आमच्या इकडे विषयच कडकता फडकता असतो. आता मला लय खेळायची इच्छा झाली म्हणून मी सगळ्यात आधी येऊन बसलेलो खरा, पण आधीच थोडासा पाऊस चालता त्याच्यामुळे वाटा वाला झालता. मग आल्यासारखं साफ करून घेतलं. मग म्हणलं आता बसून घ्यावं, आणि डाव आधी चाकून ठेवलेलं त्याच्यामुळे काही टेन्शनच नव्हतं. पण मित्रांनो, डाव चालू व्हायच्या आधीच आमच्यावर गेम झाला. वातावरण अचानक बिघडलं आणि जी रप्पा 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 पाऊस पडायला लागला. इकडून वारा तिकडून पाऊस, सगळं धुमधुमच झालं. आणि या पावसाच्या नादात मी व्हिडिओ काढायचाच विसरून गेलो. क्या बात है सर, क्या बात है सर. तर पाऊस उघडला की म्हणलं आता टेरेसवरती जाऊन बघावं वातावरण कसं झालं. पण मित्रांनो, टेरेसवर जाऊन बघतोय तर एकदम खतरनाक वातावरण झालं होतं, कारण की बरेच दिवस ऊन पडत होतं आणि अचानक पाऊस पडल्यामुळे त्या ढगांमध्ये वेगळाच कलर आला होता. पण या मुसळधार पावसात एवढं वारं सुटलेलं का नाही की त्या वाऱ्यानं आमच्या टाकीचं झाकानच उडवून नेलं. आता म्हणलं काय माहित कुठं कुठं शोधायला लागतंय. मग पटकन टेरेसवरनं खाली आलो, म्हणलं आता पटकन शोधून घेतो. पण आज माझं नशीब चांगलं होतं, म्हणजे ते लगेच गावलं, नाही तर कुठं कुठं शोधायला लागलं असतं काय माहित. बाकी आजच्या मुसळधार पावसामुळे या घराची काय अवस्था झाली ती बघा. पहिलं म्हणजे ते घर लय जुनं होतं आणि आधीच पडायला लागलेलं, आणि या मुसळधार पावसाने त्याला अजून भर घातली. तर आज असा खतरनाक आणि कडकता फडकता विषय आमच्या इकडे झालाय. बाकी तुमच्या इकडे पाऊस कसा काय झाला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आणि असेच कडकत्या फडकत्या ब्लॉगसाठी आपल्या इंस्टा पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका.